नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपले पहा 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेत. सगळ्यात अगोदर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. हे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्याच्याबद्दल. ठीक आहे, तर आपला प्रयत्न हाच असेल की वेगवेगळ्या जॉब प्रोफाईलमध्ये जॉब शेअर करणं, त्याचे पॉसिबल क्वेश्चन तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न असेल. ठीक आहे, रेफरन्स पण देण्याचा आपण फ्युचरमध्ये प्रयत्न करू, म्हणजे जेणेकरून आपण एखादी रिक्रुटमेंटची पोस्ट शेअर केली, तुम्ही तिथे गेलात इंटरेस्टेड असा SMS किंवा कमेंट केली, तर आपण तिथे रेफरन्स पण क्रिएट करत आहे किंवा करण्याचा आणखी जास्त रेफरन्स आपल्याला कसे क्रिएट करता येईल, तर याचाही प्रयत्न असणार आहे, जेणेकरून आपलं जॉब सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप हाय असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीमध्ये जे रिक्रुटमेंट असणार आहे त्याच्याबद्दल माहिती देणारच आहोत. त्याच्या अगोदर पहा, काल म्हणजे RCB आणि CSK ची मॅच पाहिली असेल, तर हा थोडंसं आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण जॉब डिटेल बद्दल बोलत आहात आणि मध्येच हे IPLचं काय सुरू केलंय. तर पहा, RCB आणि CSKच्या मॅच मधून आपल्याला काय शिकायचंय हे महत्वाचं आहे. मॅच कोणी जिंकलं, कोण कोणाचा फॅन फॉलोविंग आहे हे महत्वाचं नाही. विराट कोहलीचं एक स्टेटमेंट होतं पहा, की जर आम्हाला 1% चान्स जरी मिळाला, तरी आम्ही त्या 1%चे 10% करू, 10चे 30, 30चे 60, म्हणजे असे पर्सेंटेज आम्ही वाढवू. म्हणजे स्वतःवर असणारा विश्वास, प्लॅन ऑफ ऍक्शन, या गोष्टी आपल्याला त्याच्यामधून शिकायच्या आहेत. कारण पहा, ते 6 मॅच सिंगल हारले होते, 6 का 7. त्याच्यानंतर 6 सलग एका रो मध्ये जिंकले. याच्यामधून आपल्याला काय शिकायचंय? होऊ शकतं की आपल्या बाबतीत पण असंच यदा कदाचित घडलं असेल, जसं आपल्याला 1-2-3 कंपन्यांनी रिजेक्ट केलेलं आहे किंवा आपला त्याच्या ठिकाणी नाही सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे ना, आपल्याला काय शिकायचंय की आपण पाठीमागच्या वेळेस काय चुका केल्या, त्या चुका कशा दुरुस्त करता येतील. आता आपला प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे? तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शनवर ट्रस्ट आहे का? स्वतः तुम्ही प्रिपरेशन करा. त्या प्रिपरेशनवर तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे, आणि सेल्फ कॉन्फिडन्स हा कधी पण हाय ठेवा. ठीक आहे ना, कारण खूप सारे क्रायटेरिया असतात, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, त्या आता आपण बोलणारच आहोत याच्यामध्ये. तर आपल्याला ते समजायचं, शिकायचं आहे त्याच्यामधून की कधी कधी आपल्या मनानुसार गोष्टी होत नाही. तर त्यावेळेस आपला प्लॅन ऑफ ऍक्शन आपल्याकडे रेडी असला पाहिजे, आपलं सेल्फ प्रिपरेशन असलं पाहिजे, आणि स्वतःवरचा असणारा विश्वास. 1% जरी तुम्हाला वाटलं, 1% म्हणजे काय, आपण याच्यासाठी कसं घेऊ शकतो, जरी त्या ठिकाणी वॅकन्सी असेल, तर ती वॅकन्सी आपल्यालाच कशी मिळायची, आपणच कसा तो जॉब ग्रॅब करायचा, ती अपॉर्च्युनिटी कशी आपल्याला सक्सेसफुल करून दाखवायची आहे, आपण याच्याबद्दल विचार करायचा आहे. अशा रीतीने हे आपल्याला पॉझिटिव्ह एक माइंडसेट असला पाहिजे. ठीक आहे, तर मग TCS मध्ये रिक्रुटमेंट असणार आहे. आता याच्यामध्ये काय काय आहे ते समजून घ्या. TCS मध्ये रिक्रुटमेंट असलं ना, तरी ते एक ऍप्लिकेशन जनरेट करायचं असतं. आता मोस्ट ऑफ मी पाठीमागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये TCSचं जर तुम्ही गो थ्रू केलं तर तिथं ते असतंच पहा. आता ऍडिशनल बेनिफिट मध्ये काय, मी प्रत्येक वेळेस सांगितलं की तुम्ही क्रिएट करा, क्रिएट करा. तर मोस्ट ऑफ कॅन्डिडेटला काय वाटतं, ते कसं क्रिएट करायचंय किंवा ते क्रिएट करायचंय, मग आपल्याला कधी फॉलोअप त्यांचा येईल. तर पहा, फर्स्ट स्टेप काय आहे, ते ऍप्लिकेशन क्रिएट करणं, आणि त्याच्यानंतर जे तुमचं टोटल कम्युनिकेशन असेल, हे तुमचं त्या मेल थ्रू होणार आहे. म्हणजे इंटरव्ह्यू तुम्हाला कधी यायचं आहे, डेट काय आहे, लोकेशन काय असणार आहे, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मेलद्वारे मिळणार आहे. आता ती फक्त एक स्टेप आहे, ऍप्लिकेशन क्रिएट करा. ठीक आहे, तर व्हिडिओला शेवटी पहा. मी स्वतः तुमच्यासाठी आता ते क्रिएट करून देणार आहे. मग त्याच्यासाठी काय काय डिटेल पाहिजे, कुठं तुम्ही ते शेअर करू शकता, याची पण माहिती देणारच आहे. ठीक आहे, तर ते ऍप्लिकेशन क्रिएट झाल्याच्या नंतर मग तुम्हाला जो रिक्रुटर आहे त्यांचा मेल येईल, आणि त्या जो मेल आला त्याच्यामध्ये डेट वगैरे मेन्शन असेल, त्या डेटला तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. आता पण काय काय रिक्रुटमेंट आहेत हे समजून घ्या. याच्यामध्ये ज्यांचं ACP झालेलं आहे किंवा सॅप म्हणतो आपण, जावा जी आहे डेव्हलपर मध्ये अँग्युलर झालेला आहे, ठीक आहे का, .NET झालेला आहे, तर ते जावा डेव्हलपरसाठी रिक्रुटमेंट असणार आहे. वॉक इन ड्राईव्ह आहे. ठीक आहे, काही वॉक इन ड्राईव्हला 25-30 रिक्रुटमेंट आहे, काहींना 5-10 आहे. तर अशा प्रकारचं असणार आहे पहा. तर लोकेशन कुठं आहे हेही समजून घ्या, काय काय तयारी करायची आहे हेही समजून घ्या. आता मी 1 बाय 1 जे जे जॉब डिटेल्स आहेत किंवा जॉब डिस्क्रिप्शन आहेत ते गो थ्रू करणार आहे, आणि ते तुम्ही तुमच्या रिझ्यूम मध्ये मेन्शन करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर याच्यामध्ये जो फर्स्ट त्यांनी प्रिफरन्स जो दिलेला आहे सेल्स फोर्स डेव्हलपरसाठी, तर याच्यामध्ये जी ड्राईव्हची डेट आहे ही डेट समजून घ्या. 25 मेला डेट आहे, त्याच्यामुळे वेळ पण भरपूर आहे. ठीक आहे,
आणि टोटल जे असणार या 10 ओपनिंग आहेत. ठीक आहे, तर ड्राईव्ह असणार आहे 25 मे 24 ला. कशासाठी ड्राईव्ह आहे किंवा तुमच्याकडे काय स्किल सेट असलं पाहिजे हे समजून घ्या. त्यांनी असं सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट मस्ट हॅव वर्किंग हँड्स ऑन एक्सपिरियन्स ॲज अ सेल्स फोर्स डेव्हलपर इन क्लासिक ऑर लाइटनिंग वेब कंपोनंट. ठीक आहे, तर याच्यासाठी त्यांनी जॉब डिस्क्रिप्शन काय दिलेलं आहे हे समजून घ्या. समोर तुमच्या स्क्रीनवर माहिती येतच आहे. able to migrate custom components, lightning web component, knowledge of Angular framework. ठीक आहे, कोड एनालिसिस टू एनालाइज कस्टम कोड्स अँड देअर इफिशियन्सी, यूज लाइटनिंग फ्लोज टू ऑटोमेट सम ऑफ प्रोसेसिंग नीड्स. तर अशा प्रकारचे हे जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे. तर हे जर लोकेशन कुठं आहे हे समजून घ्या. तर मुंबईमध्ये पण त्यांचे 2 लोकेशन्स आहेत पहा. तर ए लोकेशन कुठं आहे हे समजून घ्या. लोकेशन आहे TCS ऑलिम्पस सेंटर, रोडास इन्क्लेव्ह पार्क लेन, हिरा नंदनी इन्स्टेट. ठीक आहे, घोडबंदर, ठाणे वेस्ट, मुंबई. आणि याच्यासाठी जो त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे तर तो पाहिजे बा 3 to 12 इयर्स. मॅक्झिमम तुम्हाला 12 वर्ष एक्सपिरियन्स जरी असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आणि बिलीव्ह मी गाईज, ठीक आहे, आता हा एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी ड्राईव्ह आहे सेल्स फोर्स डेव्हलपरसाठी. जर तुमचा एक्सपिरियन्स 6-7 वर्ष आहे किंवा 8-9 वर्ष आहे, लोकेशन ऑब्विसली मुंबई आहे, तर तुम्ही तिथं एक अप्लाय करू शकता. जे पुण्यामध्ये पण सह्याद्री पार्कला लोकेशन आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर एकदा जर तुम्ही सिलेक्शन झालं काही कारणास्तव तुम्हाला लोकेशन वगैरे चेंज करायचं असेल तर यू कॅन डू इट. बट द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट इज द एक्सपिरियन्स कॅन्डिडेट हु आर हॅव्हिंग एक्सपिरियन्स 3 to 12 इयर्स. दॅट मीन्स यू कॅन आस्क हायर सॅलरी. तुम्ही पॅकेज मागू शकता या ठिकाणी 100 to 50% आहे जे तुमचं आहे ते. कारण हा ड्राईव्ह टोटल एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी आहे. म्हणजे ही जी जॉब पोस्ट होती सेल्स फोर्स डेव्हलपर, आणि एक्सपिरियन्स पण त्यांना भरपूर पाहिजे. ठीक आहे, जर तुमचं कोण कलिग वगैरे असेल ना त्यांच्यापर्यंत पण व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा. प्लीज आज हाय सॅलरी. ठीक आहे, हे पण माइंड मध्ये ठेवा. ओके, सेकंड पहा काय काय आहे याच्यामध्ये. एसीपी जसं मी बोललो होतो पहा, तर एसीपी मध्ये काय काय आहे तर 2 साठी आहेत पहा, एसीपी PI PO आणि एसीपी फिओरी. तर 1 by 1 आपण गो थ्रू करूया काय जॉब डिस्क्रिप्शन असणार आहे. लोकेशन सेम आहे, डेट पण सेम आहे पहा, 25 तारीखच असणार आहे, 25 मे या ठिकाणी इंटरव्ह्यूची जी डेट आहे. जॉब डिस्क्रिप्शन काय दिले त्यांनी समजून घ्या. इम्प्लिमेंटेशन एक्सपिरियन्स इन एसीपी फिओरी, FIORE. ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन साठी सांगतोय. ऍप्लिकेशन आहे किंवा मोडिफाय, लोकल इन्स्टॉल, क्लाउड ऍक्सेस. ठीक आहे ना, तर याच्यासाठी आहे सिक्युरिटी ऍडमिनिस्ट्रेशन टास्क. दोन्ही गुड व्हर्बल अँड रिटर्न कम्युनिकेशन स्किल किंवा टीम स्किल असलं पाहिजे. स्ट्रॉंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आणि प्रोएक्टिव्ह ऍटिट्यूड असला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. जॉब डिस्क्रिप्शन तुमच्या समोरच असेल पहा. तर याच्यासाठी पहा एक्सपिरियन्स किती त्यांना पाहिजे आहे, 5 ते 10 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजेत. आणि टोटल मुंबई लोकेशन मध्ये हा ड्राईव्ह असणार आहे पहा. तर याच्यासाठी पहा 10 ओपनिंग आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, सेकंड किंवा थर्ड म्हणूया आपण, याच्यासाठी पण सेम हा एसीपी साठीच आहे पहा. एसीपी कुठला आहे हे समजून घ्या. तर याच्यामध्ये त्यांनी काय जॉब डिस्क्रिप्शन दिले की एसीपी PI/PO मस्ट हॅव वर्क ऑन द एसीपी व्हर्जन PI 7.31 या 7.4 आणि एंड टू एंड एक्सपिरियन्स ऑफ इंटरफेस बिल्ड. त्याच्यानंतर पहा स्क्रीनवर तुम्हाला माहिती मिळत असेल. हे जॉब डिस्क्रिप्शन एकदा गो थ्रू करा. मॉनिटरिंग ट्रबल शूटिंग एक्सपिरियन्स ऑफ एसीपी PO ऑब्जेक्ट्स, मेसेज मॉनिटरिंग, चॅनेल मॉनिटरिंग, सिस्टम लॉग मॉनिटरिंग. तर या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे पहा. आणि मुंबई लोकेशन असणार आहे, याचं 10 ओपनिंग आहेत, 25 मे ला याचा ड्राईव्ह असणार आहे. आणि जावा डेव्हलपर मध्ये त्यांनी काय काय दिले तर जावा डेव्हलपर मध्ये जो एक्सपिरियन्स पाहिजे त्यांना तो पण 3 ते 8 वर्ष, म्हणजे मिनिमम 3 वर्ष ते 8-10 वर्ष किंवा 12 वर्षापर्यंत असेल तेही चालेल. एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी हा ड्राईव्ह असणार आहे. सेम 25 तारीख आहे पहा. जे पण HTML वर्क्स किंवा जावा डेव्हलपर आहे, ठीक आहे, .NET वर ज्यांनी काम केलेलं आहे, जॉब डिस्क्रिप्शन समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे पहा, स्ट्रॉंग एफिशियन्सी इन जावा, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस, अँग्युलर, जावास्क्रिप्ट, HTML अँड CSS. हे आहे. एक्सपिरियन्स क्रिएटिंग अँड मॅनेजिंग रेस्टफुल APIs, डिप्लॉयमेंट इज ऍडेड ऍडव्हान्टेजेस. ठीक आहे, सॉलिड फ्रंट एंड डेव्हलपमेंट स्किल्स अँड एक्सपिरियन्स इन्क्लुडिंग बूटस्ट्रॅप किंवा मटेरियल UI. ठीक आहे, हे तुमच्या समोर स्किल सेट आलेलेच असतील बा, ते एकदा गो थ्रू करा. आणि ड्राईव्ह जो असणार आहे हा 25 तारीख आहे,
एक वीक आहे, म्हणजे सॅटर्डेला असणार आहे. त्याच्यामुळे जे कॅन्डिडेट वर्किंग आहेत तर त्यांना पण म्हणजे लिव्ह वगैरे घेण्याचा काही प्रश्नच नाही, कारण सॅटसन तर ऑलरेडी ऑफच असतो. त्याच्यामुळे हा पण तुम्हाला बेनिफिट होईल की तुम्हाला ड्राईव्ह अटेंड करता येईल. ठीक आहे. आता जसं मी सांगितलंय त्याच्यासाठी ऍप्लिकेशन क्रिएट करावं लागतं. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा, इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही तिथेही मला फॉलो करू शकता. आणि मग तुम्ही तिथं एक मला SMS करा किंवा कमेंटमध्ये करा. पण कमेंटमध्ये मी याच्यासाठी नको म्हटलं, जर एखादी लेडीज असेल तर काय काय डिटेल आपल्याला हवी, मोबाईल नंबर पाहिजे, तुमचा ईमेल आयडी पाहिजे, ठीक आहे ना, आणि तुम्हाला एज्युकेशन काय झालेलं आहे आणि एक्सपिरियन्स किती आहे हे डिटेल पाहिजे. तर मोबाईल नंबर आपण मागतोय, त्याच्यामुळे मी म्हटलं कमेंटमध्ये देण्यापेक्षा मे बी तुम्ही मग इन्स्टाला फॉलो केलं किंवा तिथं जर SMS केला तर मग मी तुम्हाला तिथं रिप्लाय देऊ शकतो. ठीक आहे. एक 5 मिनिटाचं काम असतं, मी तुमचा लगेच तो EPID म्हणतो तो जनरेट करून देईल तुम्हाला. तुमच्या जो ईमेल आयडी आहे त्याच्यावर मेल येऊन जाईल. हा ड्राईव्ह कशासाठी आहे, हा एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी आहे. त्याच्यामुळे प्लीज फॉलो करा इन्स्टाला. बट मेसेज जे करणार, जे इंटरव्ह्यूला जाणार आहेत किंवा एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी मुंबई लोकेशनसाठी आहे, त्याच्यासाठी. पुणे लोकेशनसाठी फक्त ज्यांना ऍडमिन मध्ये एक्सपिरियन्स आहे, सेम 3 ते 10 वर्ष. तर कोण ऍडमिन मध्ये असेल, ज्यांना एक्सपिरियन्स आहे इन्सिडेंट मॅनेजमेंट, ठीक आहे ना, ऍडमिनचं काम तर तुम्हाला माहितीच आहे. तर ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांचं जर EPID जनरेट करायचं असेल तर तेही मला मेसेज करा इंस्टाग्रामला. ठीक आहे. आणि अजून तुमचे काही क्वेश्चन असतील, काही तुमचे क्वेरी असतील, तर याच्यासाठी संपूर्ण हा जो ड्राईव्ह असणार आहे, हा जो ड्राईव्ह होता हा IT रिलेटेड होता. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी जे एज्युकेशन पाहिजे त्यांना, तर ते समजून घ्या. BCA पाहिजे किंवा कॉम्प्युटर सायन्स पाहिजे, MCA, BTech, B, एवढे एज्युकेशन ज्यांना झालेले आहेत, एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी होता. नेक्स्ट व्हिडिओ आपला फ्रेशरसाठी पण येणार आहे, तोही एकदा गो थ्रू करा. पुन्हा एकदा सगळ्यांचं 1K सबस्क्राईब झाल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. असंच प्रेम पुढेही चालू राहू द्या, एवढीच इच्छा आहे. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.